नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये गुलाल आपलाच असं म्हणणाऱ्या भाजपला यावेळेला पुन्हा एकदा अपयशाला सामोरे जावं लागलेलं आहे. नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तर हरलेच, पण नगरसेवकाच्या 20 जागापैकी 7 जागेवरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. खरं तर या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कमीत कमी 12 नगरसेवक आणि नगराध्यक्षपद जिंकणार असा आशावाद होता. हा आशावाद असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीने खूप मोठी तयारी केलेली होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीत सर्वार्थानं लक्ष घातलं होतं. अनेक वेळा त्यांनी गाठीभेटी त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या. अंतर्गत मतभेद मिटवलेले होते. बंद दाराआड चर्चा केलेल्या होत्या. कार्यकर्त्यांचे रुसवे फुगे त्यांनी काढलेले होते. आणि एवढंच नाही तर स्वतः सभा घेऊन मतदारांपर्यंत त्यांनी आपली बाजू मांडलेली होती. असं असूनही या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अपयशाला सामोरे जावे लागले. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार सुरू झाला तो चिन्ह वाटपाच्या नंतरच खऱ्या अर्थानं प्रचार सुरू झाला. त्याच्या अगोदर जो प्रचार होता तो असा डळमळीत प्रचार होता. नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला भेटणार, घुमरेंना भेटणार की देवीला भेटणार, हा जो संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत होता. त्यामध्येही या उमेदवाराचा प्रचाराचा कालावधी थोडासा उशीर झालेला आहे. याचबरोबर या निवडणुकीमध्ये जो मराठा फॅक्टर आहे, मराठा फॅक्टर हा देवीच्या उमेदवारीमुळं निश्चितच दुरावलेला दिसून येतो आहे. एका बाजूला आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या विरुद्ध मुस्लिम बांधवांचं जे एक गठ्ठा मतदान होतं ते सावंत गटाकडे गेलं. त्याचा फायदा सावंत गटाला मिळाला आणि तोटा मात्र भारतीय जनता पार्टीला झालेला आहे. मुस्लिम बांधव भारतीय जनता पार्टीबरोबर येतील ही जी भूमिका होती ही भूमिका सपसेल यावेळेला खोटी ठरलेली आहे. या निवडणुकीमध्ये सर्वात आणखी महत्त्वाचा तोटा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपला गट पूर्णतः वेगळा उभा करून त्यांनी जवळपास 8 आणि पुरस्कृत असे जवळपास 9 जागेवरती उमेदवार उभे केले. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 1 जागा जिंकलेली आहे. पण हा जो मतदार आहे हा मतदार इकडे तिकडं गेला आणि त्यामध्ये जी काही एक गट्टा अशा पद्धतीचं मतदान मिळायला पाहिजे होतं ते श्रीदेवी यांना मिळलेलं नाही. माजी आमदार संजय मामा शिंदे यांचं पाठबळ होतं. त्याचबरोबर गिरधरदास देवींचा जो मांडणारा गट होता तो कन्हैयालाल देवी यांच्यासोबत कार्यरत होता. बागल गटाचं पूर्णतः समर्थन होतं. स्वतः विलासरावजी घुमरे सर हे सुद्धा या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उभे असलेले दिसून आले. एकंदरीत माहोल मोठा होता, पण सर्वसामान्य मतदार आणि कार्यकर्ते या गटाबरोबर गेले नाहीत. याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे आणि त्यामुळे 7 नगरसेवकावरती त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. महिला आघाडीच्या उपाध्यक्षा रश्मीदीदी बागल यांनी तशा अर्थानं खूप मेहनत घेऊन प्रचार केलेला होता. तर शिवसेनेतून खास या निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिग्विजय बागल हेही या प्रचारासाठी खास आवर्जून आले होते. त्यांनी फार मोठा प्रचार यंत्रणा राबवली असतानासुद्धा त्यामध्ये आलेलं अपयश हे निश्चितच नजरेत भरण्याजोगं आहे. आणखी एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांना जो काही खास सहज भेटेल, सहज उपलब्ध होईल, सहज आपल्या समस्या सोडवल्या जातील अशा पद्धतीचा उमेदवार हवा होता. तशा पद्धतीचे उमेदवार आहे की नाही ही शंका मतदारामध्ये सातत्यानं निर्माण झालेली होती. त्याचाही फटका भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत बसलेला आहे. याबरोबर या निवडणुकीमध्ये जो काही या कार्यकर्त्यांचा जो माहोल होता तो कार्यकर्त्यांचा माहोल विस्कळीत झालेला होता आणि ह्या विस्कळीत कार्यकर्त्याच्या या बाबीमध्ये म्हणजे जे काही भाजपचे 2 गट आहेत त्यापैकी
पूर्वीचा जो गट होता म्हणजे मूळ भाजपचा गट होता तो गट तितकासा क्रियाशील दिसून आला नाही आणि नव्याने आलेले जे भाजपचे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते क्रियाशील होते. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशा पद्धतीची जी काही अंतर्गत गटबाजी होती त्याचाही फटका या या यशासाठी झालेला दिसून येत आहे. त्याचबरोबर एकंदरीत नगरपालिकेची असणारी स्थिती म्हणजे नगरपालिकेमध्ये तसं जर आपण पाहिलं तर कार्यालय नाही, उद्यान नाही, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न होते आणि भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये आहे, सरकारमध्ये आहे आणि प्रशासन त्यांचंच आहे. असं असताना सुद्धा या प्रशासनाने काहीच काम केलं नाही. त्याचाही फटका भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं झालेला आहे. एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं खूप मोठा अशा पद्धतीचा धाडसी निर्णय घेऊन जोरदार तयारी केली होती, पण त्यांना मात्र या वेळेला नगरसेवकाव्यतिरिक्त यश आलेलं नाही आणि हे अपयश निश्चितच पालकमंत्री जयकुमार गोरे याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सक्षम कार्यकर्त्यांकडे जाणार आहे, यात कोणी टाळू शकणार नाही. परंतु यासाठी आता नेमकं यापुढे भारतीय जनता पार्टी काय करणार आणि हे नगरसेवक कशा पद्धतीनं या जनतेची सेवा करणार याकडे नागरिकांचं लक्ष वेधलेलं आहे.